तुला ठाऊक नाही तुझ्या मनात काही संशय आहे का मी या खुर्चीवर का बसतो म्हणून? या मॅनेजमेंट बॉडी आहे ना त्या बॉडीचा सभासद आहे मी. माझ्या बाबाच्या मृत्यूच्या पश्चात या मॅनेजमेंटनं मला संस्थेचा सभासद केलेला आहे, सदस्य आहे. आणि तुझी आज मला इंटरव्ह्यू घ्यायची आहे. बोली अगं माझी का म्हणून अशी घृणा करतेस मला हेच कळत नाही. अवली आठवतात तुला ते दिवस? कॉलेजचा तो पहिला दिवस तू कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला आलीस. तुझं देखणं रूप पाहून मी अगदी मंत्रमुग्ध झालोय ग. मी रोज त्याच जागी उभं राहून तू कॉलेजमध्ये ज्यावेळेस येत होतीस ना त्यावेळेस तुझी प्रतीक्षा करत राहत होतो. तुझं सौंदर्य न्याहाळत होत पण तू कधी माझ्याकडे फिरकून सुद्धा पाहत नव्हतीस. आणि का म्हणून सांग ना, का म्हणून काय कमी होती माझ्यात? पण तू मात्र त्या प्रणयासोबत त्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बगीचात हसायचीस, खेळायचीस. माझ्या मनाला खूप वाईट वाटायचं पण तरी मी न म्हणता फक्त तुझाच विचार करत होतो. तुला प्राप्त करण्यासाठी मी कितीतरी प्रयत्न केलेत ग. मी माझ्या आईला तुझ्या घरी पाठवलं माझ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन. पण माझी आई जेव्हा माझ्या लग्नाचा प्रस्ताव तुझ्या आई बाबाकडे घेऊन गेली ना तुझ्या आई बाबांनी माझ्या आईला घरातून धक्के मारून बाहेर काढलं. का म्हणून तर मी कोणता आहे बाबांनी लाभारी सांगून. जेव्हा माझी आई घरी परत आली ना मी मात्र अशा वृद्ध नजरेने तुझ्या रोकाराची प्रतीक्षा करत होतो. तुझ्या वरी फक्त स्वप्न होतं त्या प्रणयाचंच. जेव्हा प्रणयाचा चेहरा माझ्या पुढे यायचा तेव्हा मला असं वाटायचं का प्रणय प्रत्येक वेळेस माझ्या मार्गात आला येतो. आपल्या कॉलेजची गॅदरिंग झाली. त्या गॅदरिंगच्या सियाच्या निवडणुकीत सुद्धा त्याला माझा पराभव केला. आणि प्रत्येक वेळेस तोच प्रणय का हरवायचा ह्या विचारात मला अगदी वेळ झाल्यासारखं लागायचं. दगडामध्ये तोंडावर शब्द यायचे माझी ललाट रेषा. माझी ललाट रेषा थकली होय झाली. काठावरून गावी डोकंही निघून गेली. निस्वार्थ प्रेम माझे जा घेऊन जा चालून जा जातीस तर जा. जेव्हा तू मला प्रेमाला मिळाली नाहीस ना